प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग। साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढविला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भंडाऱ्या भामचंद्र गोराड्या डोंगरावर परमार्थाची साधना करून देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातला अवलौकिक चमत्कार ज्या महात्म्याने केला, बोल्होबा कनकाईच्या अंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देव यानपंथ ज्याच्यामुळे खुला झाला, ते देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मुखातून निघालेली ही अवलौकिक अक्षरे आज कीर्तनाला आहे। विठाल या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय देवाच्या दरवाजामध्ये इच्छा प्रगट करतायत। आपण जर पाहिलं तर या मृत्यूलोकामध्ये 3 प्रकारच्या इच्छा आहेत। एक नंबर देवाची इच्छा आहे। काय देवाची इच्छा आहे पाहू। ममयोंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनषष्ठानि इंद्रियानि प्रकृतिस्थानि करिष्यति, किंवा एकलेने कंठेची म्हणून या येणे केली निर्माण 14 भुवने। देवाची इच्छा काय, मी प्रत्येक सजीवामध्ये असावं, मी प्रत्येक सजीवामध्ये अनेकत्व रूपाने नटावं, मी प्रत्येक सजीवामध्ये असावं, मी स्त्री असावं, मी पुरुष असावं, ही देवाची इच्छा आहे। कळाली महाराज देवाची इच्छा काय आहे, साधू संताची इच्छा। जर तुम्ही आळंदीला गेलात आणि आळंदीला गेल्याच्या नंतर जर माऊलीला विचारलं ना, माऊली काय तुमची इच्छा आहे, त्यावेळेस माऊली ज्ञानोबाराय तुम्हाला सांगतील, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिही लोकी बजिजो आदि प्रोकी अखंडित, असा आवाज तुम्हाला माऊलीच्या समाधीतून येईल। पण तो आवाज कोणालाही येणार नाही। तो आवाज येण्यासाठी आपल्याला नाथ महाराज बनावं लागेल, तो आवाज येण्यासाठी आपल्याला हैबत बाबा बनावं लागेल, त्यावेळेस माऊलीच्या समाधीतून आवाज येईल। मग काय इच्छा माऊली ज्ञानोबारायांची, की जगानं सुख भोगावं, जगानं परमार्थ करावा, जगानं भजन करावं, जगानं कीर्तन करावं, जगानं नामचिंतन करावं, ही साधू संताची इच्छा आहे। ज्ञानदेवी घेतले दान हृदय धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतो, ही माऊली ज्ञानोबारायांची इच्छा, ही साधू संतांची इच्छा। एवढंच नाही तर साधू संतांची इच्छा ती संपणारी नाही। जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत साधू संतांची इच्छा अमर राहणार आहे। एवढंच नाही, नोहे नोहे जोपर्यंत साधूची इच्छा आहे तोपर्यंत सूर्यचंद्र राहतील, अशी साधू संतांची इच्छा आहे। म्हणून बघा, साधू संतांचा जन्म इथे कशासाठी आले, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, किंवा जगाच्या कल्याणा संताच्या भोवती देह कष्टभीती परोपकारी, किंवा आम्ही वैकुंठवाशी आलो याजी कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। कळाली महाराज आम्हाला साधू संताची इच्छा, ते दुसऱ्यासाठी जीवन जगतात। बर, देवाची इच्छा कळाली आम्हाला, साधूची इच्छा कळाली आम्हाला, करायचा आहे ना अभंगामध्ये प्रवेश। हो, मग आम्हाला सांगा ना माणसाची आवड काय। आता का माणसाची आवड एक राहिली का काय, कोणाला 2-4 नमुन्याचं खायला आवडतंय, कोणाला 2-4 नमुन्याचं प्यायला आवडतंय, कोणाला क्रिकेट बघायला आवडतंय, कोणाला क्रिकेट खेळायला आवडतंय, कोणाला टीव्ही बघायला आवडतंय, कोणाला पिटी वाजायला आवडती, कोणाला टाळ वाजवायला आवडतोय, कोणाला कीर्तन करायला आवडतंय, आणि कोणाला हे सगळं बंद कसं होईल हे पण आवडतंय। प्रत्येकाची आवड माणसाची ही भिन्न भिन्न अशा प्रकारची आवड आहे। म्हणून माणसाची आवड कधी पूर्ण होत नाही। पण मोठ्याच्या मुखातून ऐकलेलं आहे, ते म्हणतात तुम्हाला मला माणसाची आवड विचारण्यापेक्षा माऊली ज्ञानोबारायाला आवड विचारू। ज्यावेळेस माऊलीला सांगितलं, माऊली आम्हाला माणसाची इच्छा सांगा ना काय, त्यावेळेस माऊली सांगतात, जगस्फूर्यास्पद एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडिये। माऊली सांगतात की माणसाची इच्छा काय, सत्ता। प्रत्येक माणसाला सत्ता आवडते। स्वतःच्या मुलाला बापावरती सत्ता करावी वाटते, स्वतःच्या आईला मुलावरती सत्ता करावी वाटते। पाणी म्हटलं की पाणी, चहा म्हटलं की चहा, जेवण म्हटलं की जेवण, म्हणजे मी सांगावं
आणि माझं कुणीतरी ऐकावं, याचं नाव काय आहे? इच्छा. म्हणून माणसाची जी इच्छा आहे ती पूर्ण होणारी नाही. बरं महाराज, ही सत्ता कुणाला वाटत नाही मी गावचा सरपंच असावा, तालुक्याचा आमदार, जिल्ह्याचा खासदार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, देशाचा पंतप्रधान? कुणाला व्हायला आवडत नाही? आता मला सुद्धा वाटतं मुख्यमंत्री साहेबाला खाली ओढून त्यांच्या खुर्चीवर जाऊन बसावं, पण शक्य आहे का? नाही. सार्वभौम पद पडिये, माऊली म्हणतात ते शक्य नाही. म्हणून माणसाची आवड कधी पूर्ण होत नाही. पण याच्या पुढे जाऊन माऊली सांगतात, न मरणे निर्विवाद जगा पडिये, की माणसाची इच्छा काय? की मी मरू नये, पण एक दिवस मात्र माणसाला जावंच लागतं. अगाम रहा बोलन साहाती आणि मेलिया तरी रडती. प्रत्येक माणसाला जावं लागतं. आता आपल्यातलं असं कीर्तन संपल्याच्या नंतर कोणाला वाटतं मी जावं घरी झोपायला? नाही. नो घरी गोइंग टू यमपुरी. कोणाला वाटतं मी मरावं? नाही. पण देवाने असं जगाच्या पाठीवर असं बनवलंय मरण, ते मात्र इथं आला त्याला जायचंय. येथे नाही उरो आले अवतार, हेरते पामर जीव किती, किंवा घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश, नाशिवंत देह जाणार सकळ, अभिषेक तो काळ सावधान. प्रत्येक माणसाला मरायचंय. इथं आला की माणूस राहत नाही, ही माणसाची इच्छा आहे. पण महाराज, माणसाची इच्छा कधी पूर्ण होते का हो? नाही 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 नाही, माणसाची इच्छा कधीच पूर्ण होत नाही. तुमचं माझं जाऊ द्या, पण रावणासारखा श्रीमंत माणूस, 7 कोटी घरं रावणाला सोन्याची होती, 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. एवढा श्रीमंत रावण. आता त्या रावणाच्या श्रीमंती पुढे आपली काय कथा आहे? आपली 2 एकर जमिनी, 1 छापर आहे, 1 चिपडी बायको, 2 शेंबडे पोरं आहेत. याच्या पलीकडे आपली संपत्ती किती के? पण त्याच्यातच आपल्याला 4 जरी अंगठ्या घातल्या तरी बटाटे कसे किलो आहेत, टमाटे कसे किलो आहेत. एवढंच नाही, एवढा श्रीमंत रावण होता, 7 कोटी घरं रावणाला सोन्याची होती, आणि तिथं आपलं काय घेऊन बसलात? काल परवा एका माणसाने काय केलं? 4 तोळ्याच्या 8 अंगठ्या केल्या, आणि ह्या बोटात 4 घातल्या आणि ह्या बोटात 4 घातल्या. अशी 25-30 माणसाची पंगत बसली होती. काही घेणं नाही देणं नाही. पंक्तीत आला, आणि पंक्तीत आल्याच्या नंतर म्हणला, हे लोक असे एकूण भाषा म्हणला, असे एकूण, आणि हे लोक असे एकूण भाषा म्हणला, एकूण. आणि एक वयस्कर म्हातारे बाबा होते फेट्यावाले, त्यांना ते म्हणले बसून द्यावं. म्हणला उठा म्हणतोय. साऱ्या पंक्तीचं वाटोळं केलं एकट्या अंगठ्यावाल्याने. पण ते 25-30 माणसं सोडून एक माणूस बसला होता. म्हणला 4 तोळ्याच्या अंगठ्या नाहीत, साऱ्या पंक्तीचं वाटोळं केलं म्हणला ह्यानी. आणि हे 25-25 तोळ्याचे कडे काय दिसायला आहेत काय म्हणला नसते. अंग फुगलं, शर्ट तोडलं आणि दिला फेकून, आणि आला पंक्तीत. आणि त्या अंगठ्यावाल्याला म्हणला चल सर माग. म्हणला म्हणला सर माग. म्हणला हे लोक असे इकून बसा म्हणला, असे इकून, आणि हे लोक म्हणला असे पहिल्या जागा बसा, पहिल्या जागा. आपलं काय घेऊन बसली? 4 तोळ्याच्या अंगठ्या घातल्या तर आपण कुणाला बोलून द्यायनात. पण 7 कोटी घरं रावणाला कशाची होती? सोन्याची होती. पण त्या रावणाच्या 3 इच्छा होत्या. किती? 3 इच्छा होत्या. असं मोठ्याने बोलावं लागतं म्हणजे ऐकू येत असते. लय मध्ये मध्ये नको बोलू, ऐका. अशा 3 इच्छा असतात तेव्हा माणसाला. बघा, रावण एवढा श्रीमंत, त्याच्या इच्छा किती होत्या? 3. काय होते? त्याची पहिली इच्छा, सोन्याला सुगंध आणि समुद्राचं खारं पाणी गोड, स्वर्गाला शिडी. बरं झालं मी म्हणतो स्वर्गाला शिडी लागली नाही, नाही तर आपले पोरं ना ह्या टाकीला पिक्चर पाहायला गेलेच नसते. शिडी पार वर जाऊन रामबाप सारा पाहून खाली आले असते. एवढंच नाही, बरं झालं. पण दुसरी इच्छा काय? सोन्याला सुगंध आणि. बरं झालं मी म्हणतो सोन्याला सुगंध नाही आला, नाही तर सोन्याला जर सुगंध आला असताना तर लोकांनी अभिषेक महाराज जमिनी विकून अंगठ्या विकत घेतल्या असत्या. आला वास, घे अंगठी. कुणी कुणी तर बाजऱ्या सुद्धा विकल्या असत्या. असे 2 पायल्या बाजरी बांधली असती, गेले बाजारात, घ्या अंगठी. कोणी म्हणलं असतं माझी गुलाबाच्या फुलाची अंगठी, कोणी म्हणलं असतं माझी मोगराच्या फुलाची अंगठी. बरं झालं सोन्याला सुगंध आला नाही. आणि समुद्राचं खारं पाणी गोड करीन. आणि जर समुद्राचं खारं पाणी गोड झालं असतं तर दुष्काळामध्ये आपल्याकडे टँकरने पाणी आणायची गरज लागली नसती, मग पाणीच झालं असतं सगळं. पण 3 इच्छा त्या रावणाच्या होत्या, पण एक सुद्धा रावणाची इच्छा पूर्ण झाली नाही. मग
संसारच असा आहे, संसारामध्ये कोणाचीच इच्छा पूर्ण होत नाही, म्हणून साधू संतांनी संसाराचा दरवाजा स्वीकारलाच नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण मात्र एक मुक्ती यज्ञ नाही केला. म्हणून कधीच संसारिक माणसाची इच्छा पूर्ण होत नाही, म्हणून साधू संत कधी या संसाराच्या दरवाजामध्ये उभे राहिलेच नाहीत. देवाच्या दरवाजामध्ये साधू संत उभे राहिले. नोहे नोहे देवच साधूंच्या पाठीमागे उभा राहिला. बघा, तुम्ही जर आळंदीला गेले आणि माऊलीच्या समाधीवरती जर तुमचं डोकं टेकवलं तर तुमचं कपाळ सुद्धा बदलून जाईल, एवढी ताकद आहे माऊली ज्ञानोबा समाधीमध्ये. पण नुसती माऊलीच नाहीत, माऊलीच्या पाठीमागे लगेच विठ्ठल रुक्मिणी आहेत. तुम्ही जर देहूला गेले नाथबाबांच्या वाड्यावरती आणि आपलं तुकोबारायांच्या वाड्यावरती आणि तुकोबारायांचं दर्शन घेतलं, नुसतं तुकोबारायांचंच दर्शन नाही, मग लगेच मागं पांडुरंग रुक्मिणी.